मुलांना गुड मॉर्निंग। सर गुड मॉर्निंग। ठीक आहे, आज आपण पाढे कसे तयार करायचे हे शिकणार आहोत। तुम्हा सर्वांना पाढे येतात? सर बघा, जर आपल्याला बे पासून जर 10 पर्यंत जर पाढे येत असतील तर आपण त्याच्या पुढे मोठ्यात मोठ्या कितीही संख्येच्या आपण पाढा तयार करू शकतो। तो कसा तयार करायचा ते पाहूया। बघा, त्याने किती लिहिली आहे? 28। 28 ला एक किती आहे? 8। दशक किती आहे? 2। अगोदर एककाचा पाढा लिहून घ्यायचा, नंतर दशकाचा पाढा लिहून घ्यायचा। इथं मी 8चा पाढा लिहून घेतलेला आहे, त्याच्यानंतर 2चा बेचा पाढा लिहून घेतलेला आहे। ह्या दोन पाढ्याच्या मदतीने आपल्याला आपण 28चा पाढा तयार करू शकतो। पहा इकडं 8चा पाढा आणि बेचा पाढा बघा, सुरुवातीला किती आहे? इथे किती आहे? 2। इथं 8। इथं 2 आणि 8 इथं 28 लिहून घ्यायचं। नंतर बघा 4 8 दुनी 16 इथं किती आहे? 6 इथे लिहिला। पण दशकामध्ये इथला दशक ह्या 4 मध्ये मिळवायचा। 4 आणि 1 5। इथं 5 लिहिला। बघा आता 24 मला एक किती आहे? 4 इथे लिहिला। इथला जो दशक आहे या दशकामध्ये हा 6 मिळवायचा। बघा 6 आणि 2 8। बघा नंतर पुढचा 2 इकडे लिहिला। ते आता बघा 3 इथला दशक आहे, या दशक हा दशक या 8 मध्ये मिळवायचा। 8 आणि 3 11 इथं झालं 112। या पद्धतीने आपण 28चा पाढा पूर्ण तयार करू शकतो। पूर्ण 28चा पाढा आपण या पद्धतीने तयार करू शकतो। नमुना म्हणून दुसरं उदाहरण बघूया। इथं आपण 64 लिहिलेले आहे, संख्या किती लिहिली आहे समोर? 64। बघा इथला एक किती आहे? 4। अगोदर एककाचा पाढा लिहून घ्यायचा। दशक किती आहे? 6। नंतर दशकाचा पाढा लिहून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्या दोघांपासून आपण पुढे 64चा पाढा आपण तयार करू शकतो। तो कसा ते पाहूया। बघा इथला एकक आणि दशकाचा लिहून घ्यायचा। बघा 6 वर 4 64। बघा इथला बघा 4 दुने 8 आणि 6 दुन 12। बघा इथला एकक लिहिला दशक तसा आणि इथला जो 12 आहे ना तो 12 पण जसं लिहून घेतला। आता पुन्हा नंतर बघा इथं 2 अंकी संख्या आलेली आहे। 2 अंकी संख्या जर आली तर त्याच्या बदला फक्त एकक लिहायचा आणि इथला दशक इकडच्या संख्येमध्ये मिळवायचा। बघा इथला एकक किती आहे? 2। तो 2 इकडे लिहिला। इथला दशक आहे तो 1, तर तो 1 ह्या 18 मध्ये मिळवायचा। 18 आणि 1 19। ही 19 संख्या आपण इकडे लिहिली। आता त्याच्यातून पुढे बघा 16 मधला एकक 6 इकडे लिहिला आणि बघा इथला उरलेला जो दशक आहे तो या 24 मध्ये मिळवायचा। 24 आणि 25। आता बघा पुढे आलो आपण 4 पंचे 20। 20 चा एकक लिहिला, दशक कसा? इथला दशक आहे 2, इकडचा आहे 30। त्या 30 मध्ये हे 2 मिळवायचे। किती तयार झाले? 32। अशा पद्धतीने 64चा आपण पूर्ण पाढा तयार करू शकतो। आज शिकवलेल्या पद्धतीने तुम्ही किती मोठ्यातली मोठी 2 अंकी संख्या असेल तर त्याचा पाढा आपण जर आपल्याला बे पासून 9 पर्यंतचे पाढे जर पाहत असतील तर आपण कितीही मोठ्या आणि कोणत्याही प्रकारच्या 2 अंकी संख्येचा पाढा तयार करू शकतो। तुम्हाला समजलं सगळ्यांना?